संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज पुणे दौऱ्यावर। बोपखेलचा रस्ता खुला करण्यासंबंधी ग्रामस्थ आज दुपारी भेटणार पर्रीकरांना। पुण्यातले सर्व आमदार खासदार सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार। शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज पुरवठा होणार। पीक कर्जाच्या नवजुनं करण्याची सुद्धा मुदत 15 जून पर्यंत आणल्यानं शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज घेता येणार। दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा। पुण्यात पुन्हा भडकलं गँग वॉर। उरळी कांचनमध्ये गावगुंड अप्पा लोंढेचा गोळ्या घालून खून। गुज्जर समाजाच्या आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ता वाहतूक विस्कळीत। उच्च न्यायालयानंही सुनावले खडे बोल। दौसामध्ये केंद्रीय सुरक्षा दल रवाना। देशभरात उन्हाचा कडाका कायम। आतापर्यंत 1400 जणांचा मृत्यू। मॉन्सूनही एका आठवड्याने उशिरा येण्याची शक्यता। स्कायमेट या संस्थेचा अंदाज। काळबादेवी आग दुर्घटनेला 19 दिवस उलटूनही दोषींवर कारवाई नाहीच। गोकुळदास भवनात बेकायदा ज्वलनशील वस्तूंचा साठा करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल होणार? आयबीएन लोकमतचा परखड सवाल। आणि म्हैसूर संस्थानला मिळाला नवा राजा। 22 वर्षांच्या यदुवीर कृष्णदत्त वाडियार यांचा झाला राज्याभिषेक।